रणरागिणी तारा राणी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दिनांक 19 फेब्रुवारी 3:30 वाजता शिवाजी मंदिर येथे होणार आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून या. चला भेटूया कलाकारांना. जेव्हा माझ्याकडे ही संहिता आली तेव्हा काही काळ मी भावूक झाले होते, कारण शाळेत असताना आम्हाला तारा राणींचा इतिहास एक छोटा पॅरेग्राफ होता फक्त त्यांच्याबद्दल. त्याचवेळी श्री शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टने त्यांच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त हे नाटक प्रोड्यूस करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांचे खूप आभार, कारण आत्ताच्या पिढीला तारा राणींचा इतिहास माहीत असणं ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. छत्रपती संभाजी राजांनंतर आणि राजाराम राजानंतर तारा राणींनी स्वराज्य जपलं, तर त्यांच्या त्या पराक्रमाची माहिती देणारं हे नाटक आहे. आणि ओव्हरऑल त्यांची एक जर्नी आपल्याला दिसते, कसं त्या उभ्या राहिल्या. विधवा झाल्यानंतरचे त्यांनी घेतलेले निर्णय जे फार लोकांना पटले नाहीत, तरी त्या स्वराज्यासाठी नेहमी उभ्या राहिल्या. तर त्यांचा हा वीर पराक्रम आपल्याला या नाटकातून बघता येईल. रणरागिणी तारा राणी हे जे नाटक आहे त्याचा शुभारंभ 19 तारीखला संध्याकाळी 4 वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये होणार आहे. इथेच रणरागिणी तारा राणी हे ऍक्च्युली तारा राणींच्या जीवनावरचं नाट्य आहे आणि त्याची टॅगलाईन आहे 27 वर्षाचा स्वातंत्र्य लढा. हा स्वातंत्र्य लढा जो होता त्याची संकल्पना ऍक्च्युली ह्या नाटक व्हावं असं वाटत होतं. ते म्हणजे या शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, कनिषा वरदे, यशोमयीची भूमिका करते कृष्णा राजशेखर, जानकीबाईची भूमिका करतायत सिद्धी घैसास, राजांची भूमिका करतायत चेतन मस्के, राजाराम महाराजांची भूमिका करतायत अरुण पंधरकर, संताजींची भूमिका करतायत उमेश ठाकूर, धनाजींची भूमिका करतायत ऋषिकेश शिंदे, औरंगजेबांची भूमिका करतायत सुनील गोडसे, जुल्फिकारांची भूमिका करतायत मुकुल देशमुख, झिनत मोनिका गद्रे, असद खान प्रसाद भोपट, आणि गौरवजी शेळके नाईक ही आणि इतरही आमची प्रमुख भूमिका करणारी पात्र आहेत. काढला माणसाचं अस्तित्व हरपून घेणाऱ्या आणि अवघ्या हिंदुस्थानाला वेठीस धरणाऱ्या त्या पापी औरंग्याला याच मातीत काढला. आता मराठी तट्टे उधळू देत पार झेलमचा तटापल्ल्याण, आणि या सळसळत्या धमन्यांमधून उठू दे सदैव एकच ललकार, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कृष्णा राजशेखर. कोण म्हणतं पळून जा, आग्र्याच्या कैदेतून मोगली तख्तावर टाच रोवून झंझावाती मुसंड्या मारणाऱ्या शिवरायांना कुणी पळकुटे म्हटलं नाही. त्यांचा तो पराक्रम म्हणजे पातशहा औरंग्याच्या कानाखाली दिलेली सणसणीत चपराक होती. खंडोजी, उचित की अनुचित असा कुठलाही सारासार विचार न करता फक्त 7 मावळ्यांनिशी शत्रूच्या गोटात बेधडक शिरणाऱ्या प्रतापराव गुजरातची लेख आहे. मागे पाऊल घेणं आमच्या रक्तात नाही.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तरी मी आपणास सगळ्यांना विनंती करतो की 20 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर अवश्य बघा नाटक रणरागिणी तारा राणी. आपल्या परिवारासोबत बघण्यासारखं नाटक म्हणजेच रणरागिणी तारा राणी.